नमस्कार अकोलेकर. द अमेझिंग अकोला MH30च्या आजच्या भागामध्ये आमच्यासोबत जे पाहुणे आहेत ना, ती मुलाखत खूप खास होणार आहे. कारण की आपल्या सगळ्यांच्या आवडीचा भाग असतो तो म्हणजे सिनेमा, चित्रपट, बॉलिवूड आणि ह्या सगळ्यांमध्ये कुणालाही रस नाही असं कुणीच नसेल. आणि यातही आपल्या विदर्भाचं नाव ज्यांनी खरंच उंच शिगेवरती पोहोचवलेलं आहे, मानाचा मुहूर्त ज्यांनी खोवलेला आहे, असे एक मान्यवर, त्या मान्यवरांचे सुपुत्र आज आपल्या सोबत आहेत. कारण ते मान्यवर जरी आपल्या सोबत नसले तरी सुद्धा त्यांच्या आठवणी, त्यांचं नाव हे खूप मोठं आहे. ते नाव म्हणजे बापूराव साहेबराव देशमुख. थोडे विचारात पडलात ना, थोडंच आणखी सोपं करून सांगते. ते म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे डॅडी देशमुख. आज आपण चर्चा करणार आहोत डॅडी देशमुख यांच्याविषयी. कारण आता नुकताच डॅडी देशमुख शॉर्ट फिल्म फेस्टिवल पार पडला होता, त्या निमित्ताने ही भेट. तर आमच्यासोबत आहेत प्रशांतजी देशमुख. सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. फक्त वडीलच नाहीत तर मुलगा सुद्धा त्यांच्या परंपरेला जो आहे जतन करतो आहे. तर सर आहेत चंडिका देवी संस्थान कुरणखेडला अध्यक्ष, त्यासोबतच तुम्ही ट्रस्टी आहात सर बाबूजी देशमुख वाचनालयाला. त्यासोबतच पारधी आदिवासी शाळा खामगाव इथे सुद्धा तुम्ही त्यांच्या विकासाची जबाबदारी स्वतःवरती उचललेली आहे. तर सर, आम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे की एक कर्तबगार एवढे वडील असताना तुम्हाला कसं वाटतं आपल्या वडिलांचं एवढं कौतुक, इतकं सगळ्या व्याप बघून? वडिलांचं काम सगळ्याच क्षेत्रात होतं. शिक्षण क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, राजकीय असो, सगळ्या क्षेत्रात वडिलांचा वावर होता. आणि वडिलांचं विशेष म्हणजे त्यांनी विदर्भात फिल्मचं पहिलं जर काम कोणी केलं असेल, फिल्म काढायचं, फिल्म प्रोड्यूस करायचं, तर आमच्या वडिलांनी, स्वर्गीय डॅडी देशमुखांनी केलं. आणि त्यांनी ज्या फिल्म काढल्या त्या कमर्शियल न काढता काही विषय घेऊन काढल्या. पहिली फिल्म काढली गाडगे महाराजांवर, दुसरी काढली त्यांनी तमासगीराच्या जीवनावर, आणि दोन्ही फिल्म हिट राहिल्या आणि अवॉर्ड विनिंग राहिल्या. नक्कीच नक्कीच. पण बापूराव साहेबराव देशमुख ह्याचं रूपांतर डॅडी देशमुख हे कसं काय झालं? डॅडी कॉलेजमध्ये शिकत असतानाच डॅडी स्पोर्ट्समन होते. डॅडी बॅडमिंटनचे फार चांगले खेळाडू होते, तसेच कबड्डी पण खेळायचे. तर तिथे त्यांना एक असं डॅडी म्हणून नाव कॉलेजच्या त्यांच्या कलिग्सनी वगैरेच, तिथूनच ते नाव हे झालं. डॅडी देशमुख हे नाव खरोखरच अतिशय समर्पक आहे त्यांच्यासाठी. पण आता हे जे नाव त्यांना मिळालं होतं, याला त्यांनी खरोखर नेहमीच न्याय दिलेला आहे. तर त्यांच्या कॉलेज पासून तर जे आपल्या विदर्भाला एका उंचीवर त्यांनी नेलेलं आहे, त्या प्रवासाविषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचंय. डॅडींनी MA पर्यंत एज्युकेशन केलं, MA इन इकॉनॉमिक्स. ते VMV कॉलेजमधून केलं. त्यानंतर आमच्या वडिलांचे, आमच्या आजोबांचे आणि आबासाहेब खेडकरांचे घरगुती संबंध होते. तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर काही दिवस डॅडींनी आबासाहेब खेडकर जे ग्रामीण विकास मंत्री होते त्यांचे PA म्हणून कार्य केलं. त्यानंतर वाशिम इथे तहसीलदार म्हणून डॅडींनी नोकरी केली काही 1 वर्ष 1.5 वर्ष. पण त्यांना ते रेव्हेन्यूचं काही फार आवडलं नाही, तर ते रिझाईन देऊन आले तिथून. कारण रेव्हेन्यूचं एक वेगळ्याच प्रकारचं हे असते, तर त्या कल्चरमध्ये ते काही फिट नाही झाले. तर त्यांनी तिथून रिझाईन दिल्यानंतर अकोल्याला आले. इथून मग धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरला जॉईन केलं. धनवटे नॅशनल कॉलेजला ऍज ए लेक्चर म्हणून ते जॉईन झाले. आणि तिथून मग डॅडी एअरफोर्समध्ये सिलेक्ट झाले होते. एअरफोर्समध्ये डॅडींनी ट्रेनिंग घेतलं. 1 इयरचा प्रोबेशन पिरियड होता. तर त्यावेळेस पायलटचं ट्रेनिंग होतं डॅडींचं. आणि त्यावेळेसच एक दुःखद घटना झाली आमच्या घरी. आमचे जे आजोबा आहेत ते वारले. तर डॅडी सगळ्यात मोठे असल्यामुळे डॅडींवर परिवाराची जबाबदारी आली. तर ते एअरफोर्सची नोकरी सोडून तो बॉन्ड भरून डॅडींना पैसे भरून अकोल्याला यावं लागलं. त्यांनी परत मग धनवटे नॅशनल कॉलेज जॉईन केलं. धनवटे नॅशनल जॉईन केल्यानंतर शिवाजी कॉलेज अकोल्याला उघडलं, आर्ट्स कॉमर्स सायन्स. तेव्हा आबासाहेब खेडकरांनी डॅडींना बोलवून घेतलं. इथे आपण कॉलेज उघडलेलं आहे, तुम्ही इथे या. इथे डॅडींनी ऍज ए व्हाईस प्रिन्सिपल म्हणून जॉईन केलं. व्हाईस प्रिन्सिपॉल जॉईन केल्यानंतर इथलं कॉलेजची भरभराटी पण झाली त्यांच्या काळात. तेव्हा प्रिन्सिपल खानोलकर होते, त्यानंतर डॅडी प्रिन्सिपल झाले. मिंदवाईल काळात याच्या डॅडींनी लँड
विकत घेणे, त्याचा व्यवसाय पण केला. आणि नंतर डॅडीनी चित्रपट सृष्टीकडे वळले डॅडी. बापरे, स्वतःच्या आयुष्यामध्ये बरीचशी रिस्क त्यांनी प्रत्येक वेळेला घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की एखादा व्यक्ती जेव्हा काही करण्यासाठी सक्षम असतो तर तो कुठल्याही प्रवासामध्ये स्वतःचा रस्ता शोधूनच घेतो. पण ज्या वेळेला आता डॅडी जी चित्रपट सृष्टीकडे वळले होते तर मला वाटतं 70च्या दशकामध्येच, तर त्यावेळेला कुठल्याही अद्ययावत सुविधा नव्हत्या चित्रपटाशी संबंधित. जसं आजकाल बरंच काही आहे, HD आहे, खूप सगळे कॅमेरा वेगवेगळ्या पद्धतीचे आलेले आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा त्यांनी हा विचार करणे, सो हे कसं काय स्टार्ट झालं? नाही, ते त्यावेळेस मी तर फार लहान होतो. मला तर पहिल्या पिक्चरचं काही आठवती. मी फार 10-12 वर्षाचा असणार. तर पहिला डॅडींनी गाडगे महाराजांवर पिक्चर काढला होता, देवकी नंदन गोपाला. आणि तो काढत असताना खूप मेहनत घेतली डॅडींनी. त्यात म्हणजे तो पिक्चर आंतरराष्ट्रीय याच्यावरही गेला. रशियात पण पार्टिसिपेट केला त्या पिक्चर. रशियाचा जो फिल्म असतो इंटरनॅशनल पॅनोरामा फिल्म म्हणून, त्यात रशियात पार्टिसिपेट केलेला होता. आणि तो पिक्चर काढताना डॅडीला बरेच लोकांनी मदत केली, लोकल इथून. तसंच त्या पिक्चरचं दिग्दर्शन राजदत्तांनी केलं. अकोल्यातनं विठ्ठल वाघ, किशोर मोरेंचं मी स्पेशली नाव घेईन. त्यांनी हा पिक्चर काढण्यासाठी डॅडीला बरंच एका लहान भावासारखी मदत केलेली आहे. नक्कीच. आणि मला फक्त एवढंच नाही तर त्याला त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड हा सुद्धा त्या पिक्चरला मिळालेला आहे. हो, त्या काळातले जे मेजर अवॉर्ड होते ते सगळे त्या फिल्मला मिळाले. हो, त्या काळातला म्हणजे त्या फिल्मफेअर अवॉर्ड मिळणं म्हणजे एक फार मोठी गोष्ट असते. त्यावेळेस त्या कॉम्पिटिशन मध्ये जयत्री जयत, व्ही शांतारामांचा पिक्चर, असे मोठमोठे पिक्चर होते. त्यावेळेस त्यांना म्हणजे बाय मेरिटच तो अवॉर्ड दिला जातो फिल्मफेअर. आणि हिंदीतले तर बरेच असे कलावंत आहेत, त्यांना आयुष्यभर मिळत नाही. आणि मग शेवटी काही हे उत्तेजनार्थ किंवा असं मिळत होतं. तर डॅडीला पहिल्याच फिल्म मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. आणि तो अमिताभ बच्चन बरोबर घेतला होता. अमिताभ बच्चननी त्यावेळेस अमिताभ बच्चनला मिळाला होता तो फिल्मफेअर अवॉर्ड. ते डॉन पिक्चर, खैके पान बनारसवाला वगैरे जे डॉन पिक्चर होता ना, त्यात मिळालेला. त्या स्टेजवर डॅडी होते. अरे वा. सो ही खरोखरच आपल्या सगळ्यांसाठीच मानाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं त्यानंतर अमेरिकेला सुद्धा एका फिल्म फेस्टिवलमध्ये याचं सिलेक्शन झालं होतं. हो, अमेरिकेला 50 वर्षाचे जे निवडक पिक्चर होती, जी हिट झाली किंवा एक विषयाला धरून किंवा अशी उत्कृष्ट अशी 8 पिक्चर निवडल्या गेली होती. त्यात देवकी नंदन गोपाला होता, पिंजरा होता. त्यात अशी त्या काळातली म्हणजे मोठी मोठी पिक्चर होती, त्यात देवकी नंदन गोपाला निवडला गेलेला. आणि अमेरिकेत जो फिल्म फेस्टिवल झालेला त्यात मुख्य जो शेवटचा जो क्लोजिंग सेरेमनी असतो त्यात हा पिक्चर देवकी नंदन गोपाला दाखवलेला. आणि अमेरिकेतही या पिक्चरला टाळ्यांचा कडकडाट आणि हे मिळालेलं आहे. त्यावेळेस ते जो फिल्म फेस्टिवल झाला त्याच्यानंतर जी लोकांची प्रतिक्रिया होती देवकी नंदन गोपाला पाहिल्यानंतर, त्यावेळेस लोक बोलायचे आम्ही गांधींनंतर तसं काम करणारा हा मनुष्य होता, हा आम्हाला माहितीच नव्हतं म्हणून गाडगे महाराज. नक्कीच नक्कीच. म्हणजे गाडगेबाबांचं कार्य जरी जगविख्यात किंवा खूप मोठं असलं तरी सुद्धा ते लोकांसमोर येणं तेवढंच गरजेचं होतं. आणि मलासाठी त्याचं माध्यम डॅडीचं एक म्हणणंच होतं की 10 शाळा काढण्यापेक्षा एक फिल्म काढणं मोठी आहे. नक्कीच नक्कीच. आणि सर, गाडगेबाबांना सुद्धा एक त्यांच्या कामाला ओळख डॅडींमुळे मला वाटते जगभरात त्यामुळे पसरली आहे. त्याचं माध्यम डॅडी बनलेत. पण एवढ्यावर ते थांबले नाही. मला असं वाटते हा जो पिक्चर होता देवकी नंदन गोपाला हा ब्लॅक अँड व्हाईट होता. त्यानंतर मग त्यांना परत आणखी जोमाने काम करायची इच्छा नक्की झाली असेल. आणि मला वाटतं त्यानंतर राघू मैना हा चित्रपट होता. सो त्याविषयी थोडंसं सांगा. डॅडींनी पहिला जो पिक्चर काढला त्यावेळेसच कलरचं सुरू झालं होतं, त्याच्या अगोदर नव्हतं. त्या 1-2 वर्षातच कलर फिल्म आलेली. तर तेव्हाच डॅडींचा विचार होता की देवकी नंदन कलर काढावा म्हणून.
पण त्यावेळेस जे गाडगे महाराजांचं कार्य होतं आणि जो पिक्चर हे होता त्यावेळेस राजदत्त साहेबांचं म्हणणं पडलं की हा आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्येच छान दिसेल, कारण तो एक याला धरून होता, दारिद्र्य किंवा त्यातनं जसं हे किंवा समाजकार्य ते जे आहे ते असं कलर्ड दाखवण्यापेक्षा तो ब्लॅक अँड व्हाईट मधनच करावा म्हणून त्या उद्देशाने तो ब्लॅक अँड व्हाईट काढलेला आणि त्यानंतर कलर्डचं हे चाललेलं. राघव मैना हा पिक्चर कलर्ड होता. त्यावेळेस नाना पाटेकर पुरुष नाटकात काम करत होता. ते नाटक पाहून डॅडींना तमासगिराची जी मुख्य भूमिका होती त्यासाठी नानाच फिट असा वाटला आणि डॅडींनी नानाला साईन करून घेतलं. आणि नानासोबत अशोक सराफ, निळू फुले, मधु कांबीकर अशी स्टार होते त्या. अरे वा, म्हणजे ते म्हणतात ना की एखाद्या हिऱ्याची ओळख एखाद्या पारखेला असते तशा पद्धतीने त्यांनी तेव्हाच ओळखलं. त्यावेळेसची डॅडींनी मोठे स्टार कास्ट घेतले. पहिल्या पिक्चरला जे आपल्या हिंदी पिक्चर मध्ये लागू साहेब काम करायचे त्यावेळेस लागू साहेब म्हणजे खूप मोठं फार मोठं नाव होतं. त्याच्यानंतरही अशोक सराफ हे फार मोठं नाव होतं, निळू फुले फार मोठं नाव होतं त्या काळातलं. आणि नाना हा नौखा जरी होता पण नानातले ते कला आणि गट्स पाहून डॅडींनी त्यावेळेस नानाला हिरो म्हणून घ्यायचं ठरवलं. बिलकुल बिलकुल. आणि मला वाटतं त्यांचा निर्णय तो योग्यच ठरला. आणि त्या चित्रपटाने सुद्धा बराच धुमाकूळ घातला. पण आता आपल्या अकोल्यामध्ये आपण जो फिल्म फेस्टिवल पार पडलेला आहे सध्या डॅडी देशमुखांच्या नावांनी, सो ही संकल्पना कुठून आली? डॅडींचे अनेक सहकारी आहेत. डॅडींनी ज्यांना हे केलं सहकार्यासारखं सोबत कार्य केलं असे आमचे मित्र म्हणा किंवा मोठ्या बंधूंसारखे तुकाराम भाऊ आमच्या हॉटेलमध्ये नेहमी येत असतात. ते आणि मी गप्पा मारत असताना असं बाकी सुरू होतं. त्यांनी चित्रपट काढले तर गप्पा मारता मारता असाच एक विषय निघाला की डॅडींच्या नावाने आपण काहीतरी असं अविस्मरणीय आणि छान असं काहीतरी कार्य करावं. म्हणून मग काय करावं म्हणून आम्ही विचार करत बसलो. मग तुकाराम भाऊ म्हणे आपण का नाही एखादं शॉर्ट फिल्म फेस्टिवल घ्यायचं. तर त्या एक चर्चेतनं आणि एक बैठकीतनं गप्पांच्या चहाच्या गप्पांमधनं ती संकल्पना निघालेली आहे आणि ती आम्ही पुढे सिरियसली घेतली आणि यावर्षी त्याला फार छान रिस्पॉन्स आला. नक्कीच. मला वाटते 270च्या जवळपास नाही 130 फिल्म आल्या होत्या महाराष्ट्रभरात. 130. कारण पहिलीच वेळ होती तर आम्हालाही कसं करायचं काय करावं या विषयात विचारातच होतो. आणि टीम गोळा करणं हे सगळ्यात मोठं कार्य होतं. कारण शॉर्ट फिल्म म्हटलं की नुसतं एका दोघांनी नाही होत, ते टीम लागते. आणि ती टीम तर तसं डॅडींचे जे कला क्षेत्रातले आणि हे चाहते आहेत ते डॅडींच्या नावाने काही करायचं म्हटलं हे झालं की सगळे धावत पळत येतातच, त्यात काही वादच नाहीये. आणि मग ह्याच्यासाठी आपण काय काय तयारी केली होती? म्हणजे तुकाराम बेडकरांनी तर तुम्हाला भरपूर सहकार्य केलंच असेल, पण त्या व्यतिरिक्त आणखी काय काय, किती फिल्म्स होत्या, किती सिलेक्ट झाल्या? सर्वात पहिलं आपण काय केलं की त्याची एक हे केली, वेबसाईट तयार केली. कारण शेवटी आजच्या युगात तुम्हाला सगळीकडे एंट्रीज घ्यायच्या तर न्यूजपेपरला देऊन एवढा खर्चिक हे तर आम्ही काही करू नव्हतं शकत. तर त्यामुळे आम्ही एक वेबसाईट तयार केली आणि ती हे केली आणि बऱ्याचशा ठिकाणी आमची वेबसाईट टाकली कला क्षेत्राच्या याच्यात आणि याच्यात. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रभरातनं जवळपास 130 एंट्रीज आल्या. कोल्हापूर, मुंबई, पुणे प्रत्येक ठिकाणवरून एंट्रीज आल्या. आणि खूप छान पद्धतीने हा फिल्म फेस्टिवल पार पडलेला. बरेचसे लोक याच्यामध्ये सामील होते. बऱ्याच लोकांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळलेली होती. सो सर त्याविषयी सांगा, ज्युरीविषयी थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये 130 फिल्म आल्या होत्या. त्या 130 फिल्मचं एवढं पाहणं, एवढं हे करणं हा सगळ्यात पहिला मोठा विषय होता. तर त्याची जबाबदारी राजेश देशमुख, विशाल टाले यांनी सांभाळली. 120 फिल्म त्यांनी पाहिल्या, त्याचं कॉम्प्युटरमध्ये एंट्री डाटा पूर्ण एंटर केला आणि त्यातल्या मग त्यांनी शॉर्टलिस्ट केली 30 फिल्मची. मग त्या 30 फिल्मचं घेऊन मी तुकाराम भाऊ, राजेश देशमुख, विशाल टाले आणि त्यात आम्ही एक्सपर्ट म्हणून बोलवलं होतं
विराज जाखड साहेबांना अमरावतीचे ऍज अ ज्युरी म्हणून. त्यात 30 मधल्या आम्हाला 15 सिलेक्ट करायच्या होत्या. त्यातल्या आम्ही 5 ते 6 विदर्भातल्या ठेवल्या होत्या आणि बाकीच्या या पूर्ण महाराष्ट्रातनं घेतल्या होत्या. तर त्यातनं 15 फिल्म सिलेक्ट केल्या आणि त्या 15 फिल्म फेस्टिवलमध्ये आम्ही 27 डिसेंबरला दाखवल्या. आणि पूर्ण दिवस हा खूप छान कार्यक्रम चालला. म्हणजे सगळ्यांसाठी मेजवानीच होती. इतके छान छान शॉर्ट फिल्म सगळ्यांनी बघितल्या तिथे. हो. आणि परीक्षक म्हणून पण बरीचशी आपल्या विदर्भालाच जुळलेले खूप सगळे लोक तिथे होते. सो कसं वाटलं तुम्हाला जेव्हा इतके सगळे लोक, सगळे नामवंत कलावंत तिथे एकाच वेळेला या फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने आलेले होते? नाही, तो कसा एका प्रकारचा उत्सव म्हणा, मेळावा म्हणा, नुसतं फिल्म फेस्टिवल न राहता तसा झाला. आम्ही इथले जे फिल्म क्षेत्रातले आर्टिस्ट आहे किंवा कलाकार आहे त्यांनाही आवर्जून बोलवलं. कारण आपण अकोल्यात राहतो आणि ते मुंबईत काम करतात. अकोल्यातल्या लोकांना त्याची माहिती व्हावी म्हणून आम्ही प्रथमतः इथले जे आर्टिस्ट आहे किंवा इथले जे कलाकार आहेत जे चित्रपट क्षेत्रात काम करतात त्यांना बोलवलं आणि त्यांच्या हस्तेच आम्ही पारितोषिक वितरण ठेवतो. नक्कीच. आणि मला असं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप अभिमानाची बाब होती की डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवलमध्ये ते एकत्र आलेत सगळेजण. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे की जणू डॅडीज त्यांच्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करतात अशी एक भावना सुद्धा त्यांच्या मनात होती. कारण आम्ही बऱ्याचशा त्या कलाकारांना भेटलो तेव्हा त्यांच्या सगळ्यांच्या मनात ह्याच भावना होत्या की या निमित्ताने काय असे ना पण डॅडी देशमुखांच्या एका भागाचा आम्ही छोटासा अंश बनू शकलो याचा सगळ्यांनाच आनंद होता. तर सर हा सगळा प्रवास खूप छान झाला. आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवल आता पुढच्या आणखी भविष्यात काय काय योजना आहेत? नाही, त्या दिवशी जो फेस्टिवल झाला त्यात जिल्हाधिकारी साहेब आले होते. त्या दिवशी अनायसे कमिशनर साहेब असल्यामुळे त्यांनाही जिल्हाधिकारी साहेब घेऊन आले होते. आणि कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री तर होतेच आपले रणजित पाटील साहेब. आणि आम्ही आवर्जून राजदत्त साहेबांना बोलवलं होतं. तेही एक धावपळीत का होईना पण येऊन गेले. त्यांनाही बरं वाटलं की डॅडींच्या नावाने आम्ही कुठला उत्सव करत आहोत. त्यामुळे ते आवर्जून राजदत्त साहेब पण आलेले होते त्या कार्यक्रमाला. आणि यापुढेही आम्ही आता 27 डिसेंबर रोजी दरवर्षी आम्ही याच वर्षी ठरवून टाकलेलं आहे की डेट ही ठरलेली आहे 27 डिसेंबर. दरवर्षी 27 डिसेंबर रोजी हा फिल्म फेस्टिवल डॅडींची पुण्यतिथी आहे, सॉरी जयंती आहे. तर जयंती दिनी दरवर्षी 27 डिसेंबरला फिल्म फेस्टिवल, शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे. सर फिल्म फेस्टिवल तर खूप छान पद्धतीने पार पडलं. पहिलं वर्ष होतं आणि खचाखच जो हॉल भरलेला होता प्रज्ञाताई ओक हॉल, तर लोकांचा प्रतिसाद आपल्याला कळलाच होता त्यावेळेला. पण आता तुम्हाला आपल्या कलावंतांना किंवा फिल्म मेकर्सला तुम्हाला काय आव्हान करायचंय, काय सांगावं असं वाटतं आमच्या माध्यमातून? या फिल्म फेस्टिवलला जो प्रतिसाद आला त्यांनी आम्हीही भारावून गेलेलो आहे. आम्हालाही खूप बरं वाटलं. कारण करताना जर प्रतिसाद मिळाला नाही तर त्या गोष्टीची मजा नाही. अकोलेकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला तर मी तुम्हाला एवढीच ग्वाही देतो की याच्या पुढचा याही पेक्षा उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने करू. हा आमचा पहिला वर्ष होता. आणि शॉर्ट फिल्म कसं आहे, आता हे नवीन दालन उघडलं आहे. नाटक झालं, संगीत झालं, याच्यानंतर हा एक नवीन दालन उघडलं आहे शॉर्ट फिल्म. तर याचीही आम्ही दखल घेऊन आज हे शॉर्ट फिल्म फेस्टिवल घेतलेलं आहे. तर हा पुढे चालू ठेवायचा आहे मी मनोदय ठेवतो. शॉर्ट फिल्म हा जो आम्ही सक्सेस केला यात आम्हाला मुख्यतः राजेश देशमुख, सदाशिव शेळके, श्रीराम पालकर, प्राध्यापक खडक्कर, प्रभाकर माहोरे, तसेच विशाल टाले, अनिल भाकरे व विराज जाखड अशा अनेक लोकांनी आम्हाला मदत केली. यानंतरही आम्ही लोकांना यात इन्व्हॉल्व करू आणि जास्तीत जास्त हा लोकांचा उत्सव म्हणून साजरा करू. नक्कीच. तर या फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या विदर्भातल्या लोकांसाठी काही खास आहे का भेट? निश्चितच. आणि यात कसं आहे, विदर्भ आम्ही जे यावर्षी प्राइज दिले 1, 2, 3 ते ओपन याच्यासाठी दिले. पण पुढच्या वर्षी आम्ही विदर्भच्या ज्या फिल्म आहे त्याकरताही 1, 2, 3 असं बक्षीस ठेवणार आहे.
अरे वा. 1, 2, 3 पहिले बक्षीस हे ओपन कॅटेगरीत राहते आणि विदर्भासाठी पण एक वेगळी कॅटेगरी करून राहिलो आहे आम्ही. कारण विदर्भाचाही जास्तीत जास्त सहभाग असावा. आम्ही अकोल्यात घेतो तर विदर्भाचा सहभाग असलाच पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही एक त्यांच्यासाठी एक वेगळं हे काढून राहिलेलं आहे. नक्कीच. तर विदर्भातल्या सगळ्या कलाकारांसाठी ही खास भेट आहे. डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवल थ्रू तुम्हाला हे खूप छानसं एक तुमच्यासाठी भेट मिळालेली आहे की तुम्हाला सुद्धा एका वेगळ्या स्टेजवरती जाण्यासाठी किंवा स्वतःची ओळख देण्यासाठीचा आता चान्स मिळतो आहे. आतापर्यंत खूप सगळ्या लोकांनी मेहनत केली आहे, शॉर्ट फिल्म बनवल्या, पण त्याला कुठे स्टेजच मिळत नव्हता. आता हे खूप छान एक स्टेज तुमच्यासाठी मिळालेलं आहे, तेव्हा याचा नक्की फायदा घ्या. आणि हे होते आपल्यासोबत प्रशांतजी देशमुख सर. आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि खूप छान आजची ही भेट होती. तुम्हाला मजा येणारच आहे या एपिसोडमध्ये. या व्यतिरिक्त सुद्धा बरंच काही आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की द अमेझिंग अकोला. त्याचं कारण हेच आहे की खरोखर अकोला खूप अमेझिंग आहे. सो बघत राहा आमचं द अमेझिंग अकोला MH30. लाईक करा आमचं फेसबुक पेज आणि बघत राहा आमचं युट्यूब चॅनल. थँक्यू.